तिरंगा ढोकळा बनवला आहे इंडिपेंडन्स डे स्पेशल। तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर। मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण अगदी फ्लेवरफुल हा तिरंगा ढोकळा बनवणार आहोत। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इन्स्टंट ढोकळा आहे, यासाठी आपल्याला इथं 2 वाट्या रवा घ्यायचा आहे। तर रवा मी बारीक रवा असतो तोच घेतला आहे। चवीनुसार मीठ घातले, 1 वाटी दही घालायचे। आता 1 वाटी दही घालून 1 वाटी पाणी घातले। आता हे आपण मिक्स करून घेऊया आणि किती पाणी लागतंय ते बघूया। तर आपल्याला परत पाणी लागणार आहे, त्यासाठी मी परत त्याच वाटीने पाणी घेतले, ज्या वाटीने दही घेतली त्याच वाटीने रवा घेतलाय। तर दुसऱ्या वाटीतलं निम्म पाणी मी यात घातलंय। तर अशा प्रकारे आपले हे बॅटर तयार झाले। एवढं पाणी माझं शिल्लक राहिले। तर आपल्याला या ढोकळ्यासाठी एक चटणी बनवावी लागणार आहे। त्यासाठी मी अर्धा इंच आलं, 3 हिरव्या मिरच्या, अर्धा कप कोथिंबीर आणि अर्धा कप पुदिन्याची पानं घेतली आहेत। आता हे आपल्याला थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपली ही चटणी तयार झाली। तर आपल्याला लाल चटणीसुद्धा इथं बनवायची आहे। त्यासाठी मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा बॅडगी मिरची पावडर आणि 2 छोटे टोमॅटो घेतलेत अशा पद्धतीने। आता याचीसुद्धा आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायची। इथं मी ज्या डब्यात बॅटर घालणार आहोत त्याला तेलाने ग्रीस करून घेतले आणि इथं तुम्ही बघू शकता रवा पण आपला 10 मिनिटं छान असा भिजत ठेवला होता। आता ह्यातला बॅटर आपल्याला 2-3 पार्टमध्ये डिवाइड करून घ्यायचं आहे। तर इथं मी 2 भांड्यांमध्ये 1-1 वाटी हे बॅटर काढून घेतले। एका वाटीत आपल्याला घालायची ही ग्रीन चटणी आणि आता ही लाल चटणीसुद्धा आपल्याला एका बॅटरमध्ये घालून घ्यायची। तर अशा पद्धतीने आधी आपण घालणार आहोत हे ग्रीन बॅटर, त्यासाठी मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते। आता चिमूटभर सोडा घालून अर्धा चमचा यात इनो घालायचे, थोडंसं तेल घातले आणि याला छान फेटून घ्यायचे। आता हे फेटून झालं की डब्यात घालून घेऊया, जो तेलाने ग्रीस केला होता। पलीकडे कुकरमध्ये मी पाणी ठेवले, 1 तांब्या पाणी ठेवले कुकरमध्ये आणि आता हा डबा 5 मिनिटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत। म्हणजे कुकर बंद करून घेऊया शिट्टी न लावता। तर दुसरा बॅटरसुद्धा आपण तयार करून घेऊया। तर चिमूटभर सोडा, अर्धा चमचा इनो आणि थोडंसं तेल घालून हे छान फेटून घ्यायचे। तोपर्यंत इथं आपला हा ढोकळा रेडी होतोय। तर 5 मिनिटं झालेत, गॅस मी ऑफ केला आहे, कुकर उघडून आता हे दुसरं बॅटरसुद्धा पसरून घेऊया। तर इथं माझा मोबाईल हँग झाला होता, त्यासाठी हा व्हिडिओ स्किप झाला आहे। तर तुम्ही इथं बघू शकता हे आपलं बॅटर घालून झाले। तर तिसरं बॅटरसुद्धा याच प्रकारे आपल्याला तयार करायचं आहे। जी लाल चटणी घातली होती, थोडंसं तेल घालून चिमूटभर सोडा आणि अर्धा चमचा इनो घालून घ्यायचे, हे पण छान फेटून घ्यायचे। हा ढोकळा खायला इतका टेस्टी लागतो, याला तुम्ही तडका दिला नाही तरीसुद्धा हा फ्लेवरफुल होतोय। तर इथं मी कुकर उघडून बघते, आता इथं 5 मिनिटं झालेत आणि हे सुद्धा बॅटर मी व्यवस्थित पसरवून आता 10 मिनिटं आपल्याला हा ढोकळा गॅसवर ठेवून द्यायचा आहे। तर इथं फुल फ्लेमवरच आपण बनवून घेतलं आहे। तर इथं बघू शकता 10 मिनिटं झालेत आणि आता हा आपण बाहेर काढून घेऊया। हे भांडं पूर्णपणे गार झाल्यावरच आपला हा ढोकळा डिमोल्ड करायचा आहे। तर इथं तुम्ही बघू शकता ताटवरून ठेवून मी हे पलटी करून घेतले। तर अशा प्रकारे आपला ढोकळा रेडी झाला आहे। छान अशी हिरवी चटणी आणि लाल अशी लसणाची चटणी, अगदी टेस्टी होतो हा ढोकळा खायला। इथं कट करून घेऊया। तर लहान मोठे तुम्हाला आवडतील अशा साईजमध्ये तुम्ही हा ढोकळा कट करून घ्या। तर अतिशय मस्त आपला 15 ऑगस्ट स्पेशल, इंडिपेंडन्स डे स्पेशल हा तिरंगा ढोकळा तयार आहे। बनवायला रेसिपी अगदी सोपी आहे आणि टेस्टलाही अप्रतिम आहे। 2 चटण्यांचा कॉम्बिनेशनमध्ये हा ढोकळा अतिशय फ्लेवरफुल लागतो, चविष्ट लागतो। तर झटपट आपली ही तिरंगा ढोकळ्याची, सँडविच ढोकळ्याची रेसिपी तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीबरोबर। तोपर्यंत बाय।